नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशन मध्ये स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 9वी इतिहासामधील आपला 5वा पाठ, तो म्हणजे प्रसार माध्यमे आणि इतिहास. या आधीच्या चॅप्टर्स मध्ये आपण पाहिलं होतं की ज्या पण भारतामधल्या कला आहेत त्यांचा इतिहास काय आहे किंवा एक्झॅक्टली कला म्हणजे काय असतं, आणि त्याच्या शेवटी आपण कलेमध्ये ज्या काही व्यावसायिक संधी आहेत, ज्यांना पण इतिहासाचा अभ्यास आहे कलेचा, ते कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन करिअर करू शकतात हे सगळं आपण पाहिलं. तेच आता आपल्याला पाहायचं आहे प्रसार माध्यमांमध्ये. प्रसार माध्यम म्हणजे काय, तर माहितीचा प्रसार करण्यासाठी जे जे माध्यम आपण वापरतो, जसं की आता आपण व्हॉट्सअप वापरतो ज्यामध्ये आपण माहितीचा प्रसार करतो, आपण इंस्टाग्राम वापरतो, आपण युट्यूब वापरतो, तर हे झालं आत्ताच्या काळातलं. पण त्याचा इतिहास बघायला पाहिजे ना आधी आपल्याला, की आधी कशा पद्धतीने माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवली जायची. आता तर आपण एका सेकंदापेक्षा एक कमी वेळेमध्ये एकमेकांशी छान संवाद करू शकतो किंवा माहिती पोहोचवू शकतो. पण आधी इतक्या इझिली, इतक्या पटकन हे पॉसिबल नव्हतं. मग तेव्हा ते कशा पद्धतीने होत होतं, तेव्हा कुठली कुठली माध्यमे होती, ही सगळं काही आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे ते म्हणजे अर्थात वर्तमानपत्र. पण त्याच्या आधी आपण थोडीफार ओळख करून घेऊयात प्रसार माध्यमे म्हणजे काय यांच्याबद्दल. तर प्रसार माध्यमे या शब्दामध्ये प्रसार आणि माध्यमे ही दोन शब्द आहेत. प्रसार म्हणजे काय, दूरवर पोहोचवणे म्हणजेच पसरवणे बेसिकली. आणि एखादी माहिती जेव्हा आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवतो, तर त्याला आपण म्हणणार आहोत प्रसार माध्यमे. पूर्वीच्या काळी राजाला, म्हणजे बघा पूर्वी कसं होतं, राजशाही पद्धत होती. आता जर तुम्ही बघितलं असेल की फॉर एक्झाम्पल आपल्या प्रधानमंत्रीजींना एखादं काही सांगायचं असेल तर ते टीव्ही वरती येतात किंवा त्यांच्या स्वतःच्या युट्यूब चॅनल वरती येतात आणि ते तिथून सांगू शकतात की असं असं आपल्याला या देशामध्ये काहीतरी लागू करायचं आहे, हे ते डिरेक्टली सांगू शकतात. पण आधी तर असं युट्यूब युट्यूब काही नव्हतं किंवा टीव्ही चॅनल्स पण नव्हते, न्यूज पण नव्हते. मग आधी हे कसं केलं जायचं, तर आधी जर एखाद्या राजाला आपल्या प्रजेपर्यंत काही माहिती वगैरे पाठवायची असेल, तर मग ते एक तर राज्यामध्ये दवंडी पिटवायचे. दवंडी म्हणजे काय, तर ते असं ना, ऐका हो ऐका, असं 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 होणार आहे. एखादा व्यक्ती त्या त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन राजाचा जो काही संदेश आहे तर तो पोहोचवतो, सगळ्या लोकांना सांगतो, म्हणजे बेसिकली जनतेला सांगतो. सो ते एक आहे. किंवा एखाद्या राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये काहीतरी माहिती पाठवायची आहे तर एक दूत पाठवला जायचा किंवा एक घोडा आणि त्याच्यावरती एखादा व्यक्ती, त्याच्या हातामध्ये ते पत्र वगैरे असायचं, तो घोड्यावरून जायचा. त्याला खूप दिवस लागायचे तो संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला. तर एकाकडून दुसऱ्याला माहिती कळायची, मग दुसऱ्याकडून तिसऱ्याला कळायची, असं करत करत त्या माहितीचा प्रसार व्हायचा. आता पण तेच होतंय, पण आता फक्त माध्यम बदलले. आता कोणी घोडा वगैरे घेऊन सांगायला येत नाही, तर आता आपण डिरेक्टली मेसेज वगैरे करून ह्या सगळ्या माहिती जी आहे तर ती पोहोचवायचं काम करतो. त्यानंतर पुढे आता आपल्याला पाहायला मिळते की प्रसार माध्यमांचा इतिहास काय आहे. तर भारतामध्ये जेव्हा इंग्रजांचं आगमन झालं तर ते झाल्यानंतर मुद्रण कला, वर्तमानपत्र वगैरे सगळं काही भारतामध्ये सुरू झालं. मग वर्तमानपत्रांमुळे जी पण छापील माहिती आहे, छापील म्हणजे छापून ठेवलेली माहिती जी आहे तर ती सगळीकडे पोहोचायला मदत होऊ लागली. वर्तमानपत्र हे माहितीचे आणि ज्ञानाचे प्रसाराचे साधन झाले. म्हणजे यातून आपल्याला माहिती तर मिळतेच, म्हणजे काय चालू आहे आसपास हे कळतंच. पण सोबतच आपलं ज्ञान पण वाढतं, कारण यामध्ये इतर बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे खेळाबद्दल असतील, एखाद्या कार्यक्रमाबद्दल असतील, एखाद्या व्यक्तीबद्दल असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या वर्तमानपत्रांमध्ये वगैरे बघायला मिळतात. सो याच्यामुळे माहिती पण मिळते, आपलं ज्ञान पण वाढतंय असा एक बेनिफिट आहे किंवा असा एक फायदा आहे वर्तमानपत्रांचा. आता मग आपण सुरुवातच करूयात आपल्या पहिल्या प्रसार माध्यमापासून, ते म्हणजे वर्तमानपत्र. तर बघा एक्झॅक्टली वर्तमानपत्रांमध्ये काय काय सांगितलेलं आहे. तर वर्तमानपत्रे जे आहेत तर ते मुख्यतः बातमी असेल, म्हणजे आपण ज्या काही न्यूज वाचतो तर ते अग्रलेख असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याचं काहीतरी मत मांडलं असेल किंवा इतर लोकांची जी काही मतं असतील, जाहिरात असेल, रंजक किंवा इतर अनेक पूरक मजकूर असतील, जे आपण बघतो ना की वर्तमानपत्रांमध्ये बेसिकली जाहिराती पण येतात. एखाद्या नाटकाची जाहिरात असेल किंवा एखादं मनोरंजनपर काहीतरी लिहिलं असेल की हा असा असा कार्यक्रम आहे, हा तुम्ही अटेंड करा वगैरे. तर बेसिकली हे सगळंच काही तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये बघायला मिळतं. सो आता हा जो काही इतिहास आहे की वर्तमानपत्रे कशी आली, काय आली, हे सगळं आपण या पूर्ण पाठामध्ये म्हणजे अर्ध्या पाठामध्ये तर आपण तेच बघणार आहोत. तर ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून जे काही वितरित केलं जातं, म्हणजे काय की ठरलंय की रोज वर्तमानपत्र आलंच पाहिजे. असं आहे का की वर्तमानपत्र आज नाही आलं, ठीक आहे आपण सुट्टी घेऊया, 4 दिवसांनी देऊयात वगैरे, असं नसतं. वर्तमानपत्र रोज येतं. म्हणजे जी काही ठरलेली वेळ आहे त्यावेळेस नियमितपणे छापून वितरित, म्हणजे दिलेले, म्हणजे वितरण केलेले बेसिकली जे प्रकाशन आहे त्याला आपण बोलतो वर्तमानपत्र. तर वार्ता म्हणजे तर बातमी, तर ते असणारं पत्र म्हणजेच काय, वर्तमानपत्र, जे की एका ठराविक ठराविक काळी रोज रोज प्रकाशित केलं जातं. म्हणजे आज पण आहे, उद्या पण आहे, परवा पण आहे, असं रोज रोज तुम्हाला न्यूजपेपर जे आहे तर ते मिळतं. तर बेसिकली एखादा काळ ठरवून की 15 दिवसांनीच येणार, एका महिन्यानेच येणार,
मॅगझिन्स बघा असे असतात की दर 7 दिवसांनी किंवा दर 15 दिवसांनी वगैरे येतात. सो ते ठरलेल्या काळी त्या वेळेस प्रकाशित होत असतात. त्याला आपण काय बोलतो, नियतकालिके. वर्तमानपत्रे स्थानिक म्हणजे असं पण होऊ शकतं की तुम्ही ज्या भागामध्ये राहताय, फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये राहताय, तर मुंबईचं स्थानिक वर्तमानपत्र आहे. महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे महाराष्ट्राचं पूर्ण महाराष्ट्राचे बातमी देणारे वर्तमानपत्र आहे. पूर्ण देशाचं असेल तर इंडियन एक्सप्रेस आहे, द हिंदू आहे, असे बरेचसे वर्तमानपत्र असतात. तर त्याच्यामध्ये स्थानिक, देशांतर्गत म्हणजे देशाच्या आतमध्ये काय होतंय, जागतिक स्वरूपामध्ये म्हणजे पूर्ण जागतिक लेव्हलवरती काय होतंय, अशा सगळ्याच बातम्या तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये बघायला मिळतात. तर असं चालू घडामोडींचा जे काही माहिती आहे ती पोहोचवण्याचं काम कोण करतात, वर्तमानपत्र करतात. आता वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी म्हणजे काय, आतापर्यंत वर्तमानपत्र कशा पद्धतीने घडत आलेले आहेत तर ते. इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळामध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जायचे. म्हणजेच काय की सरकारने म्हणजे बेसिकली राजाने काहीतरी सांगितलं असेल की असं 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 झालं पाहिजे, तर त्याचं कोरीव एखाद्या दगडावरती कोरून ठेवलं जायचं, एखाद्या खांबावरती कोरून ठेवलं जायचं आणि ते सगळ्या ठिकाणी दाखवलं जायचं, लावलं जायचं. ठीक आहे. प्राचीन रोम साम्राज्याचे सरकारी हुकूम कागदावरती लिहून काढत आणि ते कागद प्रांतोप्रांती वाटले जायचे. आता कसे आपण बघतो की पॅम्पलेट्स येतात जाहिरातीच्या वगैरे, त्या पण खूप कमी झालेत पण आता येतात. तर त्याच पद्धतीने जो काही राजाचा आदेश आहे तर तो खूप साऱ्या पानांवरती लिहिलं जायचं आणि प्रत्येक पान प्रत्येक गावामध्ये असं वाटलं जायचं. जेणेकरून प्रत्येकालाच आपल्या राजाचा जो काही आदेश आहे किंवा जे काही राजाचं म्हणणं आहे तर ते कळेल. ज्युलियस सीजरच्या आधिपत्याखाली ऍक्टा डायर्ना म्हणजेच काय, डेली ऍक्ट म्हणजेच रोजच्या घटना, तर या नावाची वर्तमानपत्रे असायची. रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी ती लावली जायची की आता रोजचं काय काय म्हणणं आहे त्या राजाचं तर ते. लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. सरकारी निवेदन म्हणजे काय, सरकारने किंवा राजाचं जे काही मत आहे तर ते लोकांपर्यंत आपण या पद्धतीने पोहोचवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे की लोकांपर्यंत प्रभावी म्हणजे चांगला मार्ग आहे. 7व्या शतकामध्ये चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत म्हणजे लिहून वाटली जायची. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून पण वाटली जायची. त्यानंतर धर्मशाळांमध्ये जे काही प्रवासी यायचे, फिरस्ते म्हणजे रस्त्यावरून फिरणारे जे काही असे प्रवास करणारे वगैरे लोक असतील, तर तेथील स्थानिक लोक जे आहेत तर ते त्यांना बातम्या सांगायचे. मग ती या गावामधली बातमी दुसऱ्या गावामध्ये, आपण असं म्हणतो ना त्या गावामध्ये काय झालं माहितीये का तुम्हाला, तर असं करत करत ती बातमी जी आहे तर ती हे लोक जे आहेत तर ते दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं काम करतात. ठीक आहे. मग रंगवून सांगायचं की असं पण झालं तसं पण झालं वगैरे. तर राजांचे प्रतिनिधी पण वेगवेगळ्या ठिकाणी असायचे, ते पण मग तिकडून बातम्या राजदरबारामध्ये पाठवायच्या किंवा राजदरबारामध्ये जे काय चालू आहे ते त्या लोकांपर्यंत पाठवायचं. तर अशा पद्धतीने माहितीचं प्रसारण होत असायचं. त्यानंतर आहे बेंगॉल गॅझेट. भारतामधील जे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र आहे तर ते 29 जानेवारी 1780 ला सुरू झालं. कोलकाता जनरल ऍडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखलं जातं. हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं त्याच्यामुळे हायलाइट केलंय. जेम्स ऑगस्टस हिकी हा जो आयरिश व्यक्ती आहे तर त्याने हे अ, जे जे बेंगॉल गॅझेट नावाचं वर्तमानपत्र आहे तर ते सगळ्यात पहिल्यांदा सुरू केलं होतं. त्यानंतर आहे दर्पण. तर दर्पण हे 1832 साली मुंबईमध्ये सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते, म्हणजे जो मेन व्यक्ती होता ज्याने हे सुरू वगैरे केलं तर त्यांचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे. तर दर्पण हे सगळ्यात पहिलं मराठी मधलं वर्तमानपत्र आहे असं आपण बोलू शकतो. दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय गोष्टी कळतात की कोणाचं सत्ता आहे, कसं काय चालू आहे पूर्ण देशामध्ये ते कळतं. आर्थिक गोष्टी कळतात की कशा पद्धतीने आर्थिक स्थिती आहे. सामाजिक, सांस्कृतिक इतिहास पण आपल्याला सापडतो. उदाहरणार्थ कंपनी सरकारच्या 3 इलाख्यांची जमा खर्चाची यादी म्हणजे 3 ठिकाणचा जमा खर्च किती खर्च झालाय, किती जमा झालाय, काय घेतलं, काय नाही घेतलं याची यादी पण आपल्याला वर्तमानपत्राद्वारे कळते. किंवा या देशांमध्ये रशियाचा हल्ला होण्याचा भय आहे, ही राजकीय गोष्ट झाली. किंवा शहर साफ ठेवण्याकरता मंडळींची नेमणूक किंवा विधवा हिंदूंचा पुनर्विवाह हे समाजामध्ये एक्झॅक्टली काय चाललंय हे कळतं. कोलकातामध्ये थिएटरची सुरुवात झाली ही अजून एक माहिती. किंवा राजा राममोहन रॉय यांची इंग्लंडमधली कामगिरी, यावरून आपल्याला कळतं की आता काय कळलं आपल्याला की त्या काळामध्ये राजा राममोहन रॉय होते. त्या काळामध्ये कशा पद्धतीने आर्थिक स्थिती होती. रशियाचं काहीतरी युद्धजनक म्हणजे युद्ध वगैरे करत होतं रशिया इतर देशांसोबत वगैरे. तर अशा यांसारख्या अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात कोणामुळे, वर्तमानपत्रामुळे. तर बाळशास्त्री जांभेकर यांचा फोटो पण तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की ते कसे दिसत होते वगैरे किंवा इन जनरल तुम्हाला ते बघायला मिळतं या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आता आपण बघतोय की दर्पण बद्दल थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे की दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक, कारण याच्या आधी कोणी मराठीमध्ये असं काही वर्तमानपत्र वगैरे सुरू नव्हतं केलं, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे करायला सुरुवात केली, त्यामुळे त्याला आपण आद्य संपादक असं पण म्हणू शकतो.
तर 6 जानेवारी हा त्यांचा जो काही जन्मदिवस आहे, तर तो पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो. आता त्यानंतर आहे प्रभाकर. तर प्रभाकर हे जे वर्तमानपत्र आहे, तर ते भाऊ महाजन यांनी सुरू केलं आणि त्यामध्ये फ्रेंचांची म्हणजे फ्रेंच क्रांतीबद्दल तुम्ही 8वी ला असताना पाहिलं असेल. तर फ्रेंच राज्यक्रांती कशी झाली, त्याच्यामागे काय तत्व आहे किंवा त्याचा बेसिकली अभ्यास तुम्हाला या वर्तमानपत्रामध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे आहेत म्हणजे समाजामध्ये प्रबोधन करणारी, तर ती पण प्रभाकर मधून प्रकाशित करण्यात आली होती जेणेकरून लोकांना ती कळावीत. नेक्स्ट आहे ज्ञानोदय. तर ज्ञानोदय या पत्रामध्ये 1842 मध्ये आशिया खंड आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला होता की एक्झॅक्टली युरोप कसा होता तेव्हा किंवा तेव्हा आशिया खंड कसा होता. तर मराठी वर्तमानपत्रामध्ये पहिले चित्र जे आहे तर ते छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाला. याची माहिती ज्ञानोदय मधून मिळते. म्हणजे बघा आता जर आपल्या हाती तो वर्तमानपत्र लागलं तर आपल्याला कळू शकतं ना की एक्झॅक्टली त्या काळामध्ये किती विकास झाला होता किंवा कुठल्या नवीन नवीन गोष्टी त्या काळामध्ये आल्या होत्या. या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला त्यामधून जी आहे तर ती कळू शकते. विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचं यंत्र आहे हे पण आपल्याला तेव्हा म्हणजे तेव्हाचं ते यंत्र पण आपल्याला आताच त्याची माहिती मिळू शकते. भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रेल्वे सुरू झाली आणि त्याची माहिती ज्ञानोदयमध्ये मिळते चाक्या म्हसोबा या शीर्षकाखाली. कारण तेव्हा त्यांना वाटायचं की रेल्वे म्हणजे काहीतरी भूत वगैरे सारखं आहे. कारण ते स्वतःहून कसं काय चालतंय आणि ते वाफेवरती वगैरे चालायचं. म्हणजे आपण आतापर्यंत म्हणजे त्या लोकांनी बेसिकली तेव्हापर्यंत तर असं कुठलं इंजिन बघितलंच नव्हतं की जे खूप सारे डबे असे एकत्र घेऊन चाललंय. तेव्हा त्यांना बैलगाडी किंवा अशा कार्स इंग्रजांच्या वगैरे काय असतील तर ते तेवढ्याच गाड्या माहिती होत्या. असं काही रेल्वे बिल्वे माहितीच नव्हतं. सो त्यांच्यासाठी हे खूप नवीन होतं आणि त्यांना असं वाटायचं की हा राक्षस वगैरे आहे का? आणि म्हणून त्याला चाक्या म्हसोबा म्हणजे चाक असणारा म्हसोबा किंवा असं त्याला नाव दिलं गेलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत ही बातमी छापली होती. त्यानंतर 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याच्या बातम्या सुद्धा या वर्तमानपत्रामध्ये आहेत. त्याच्यावरून आपल्याला कळतं की तेव्हाची स्थिती काय होती. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करण्याचे महत्त्वाचं माध्यम आहे. म्हणजे सांगतात त्याच्यामध्ये की समाजामध्ये काय चाललंय किंवा काय आपण अंधश्रद्धा नाही पाळली पाहिजे वगैरे जे काय असेल ते. इंदुप्रकाश या पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. म्हणजे ज्या विधवा बायका आहेत काही कारणास्तव त्यांच्या पतींचं निधन झालं आहे त्यांना आपण विधवा असं म्हणतो. तर त्यांनी पुन्हा विवाह त्या करू शकतात किंवा त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या आहेत की त्यांनी परत विवाह केला पाहिजे वगैरे वगैरे जे काय असेल ते. कारण समाजाचा याला विरोध होता पण या लोकांनी ते मांडल्यामुळे किंवा त्याचे फायदे वगैरे सांगितल्यामुळे किंवा लोकांना त्यांचं मत वळवल्यामुळे वगैरे हे शक्य झालं. बहुजन समाजाचे मुखपत्र आहे ज्याचं नाव आहे दिनबंधू. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केलं. कोणतं? दिनबंधू. तर या पत्रामधून आपणास बहुजन समाजाची स्थिती काय होती तेव्हाची ते कळतं. त्यानंतर केशरी आणि मराठा तुम्हाला माहिती आहेच. स्वातंत्र्यपूर्व काळामधील भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासामधील सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे केशरी आणि मराठा हे वर्तमानपत्र. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी मिळून केशरी आणि मराठा जे आहे तर ते सुरू केलं होतं. आता याच्यामधलं केशरी जे आहे तर ते मराठीमध्ये आणि मराठा जे आहे तर ते इंग्लिशमध्ये आहे. या पत्रांनी तत्कालीन म्हणजे तेव्हाच्या काळच्या ज्या काही सामाजिक गोष्टी आहेत, राजकीय प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडली की असंच का आहे, तसंच का आहे वगैरे जे काही असेल ते. देशस्थिती म्हणजे देशाची तेव्हाची स्थिती, देशभाषेतील ग्रंथ आणि विलायतेतील विलायत म्हणजे परदेशातील राजकारण या सगळ्या विषयांबद्दलचं लेखन केशरीमध्ये केलं जाऊ लागलं. 21व्या शतकामध्ये वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपली भूमिका बजावत आहेत. आता आपण बघतो की म्हणजे आता इतकं आपण सामान्य लोक शक्यतो न्यूजपेपर नाही वाचत. आपल्याला न्यूज कळते बातम्यांमधून असेल, YouTube वरून असेल किंवा इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून कळते. पण तेव्हाच्या काळामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या, तेव्हा मात्र वर्तमानपत्र हे एकच स्रोत होतं माहितीचं वगैरे. नियतकालिके म्हणजे काय? एका ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारं जे मुद्रित साहित्य आहे, जे छापील साहित्य आहे, त्याला आपण म्हणतो नियतकालिक. मग याच्यामध्ये साप्ताहिक दर 7 दिवसांनी प्रकाशित होतात. दैनिक म्हणजेच वर्तमानपत्र दररोज प्रकाशित होतं. दैनिक नावाचं एक वर्तमानपत्र पण आहे हिंदीमधलं. पाक्षिक म्हणजे दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होतं. मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारं. द्वैमासिक म्हणजे दर 2 महिन्याला. त्रैमासिक म्हणजे दर 3 महिन्यांना. षण्मासिक म्हणजे दर 6 महिन्यांनी. वार्षिक म्हणजे दर वर्षाला जे प्रकाशित होतं त्याला आपण काय बोलतो? नियतकालिक. याखेरीज अनियतकालिक म्हणजे काय? कधी पण जेव्हा वाटेल तेव्हा प्रकाशित होणारं असं पण एक प्रकार जो आहे तर तो रूढ झाला आहे. ज्याचा काही निश्चित कालावधी नसतो की याच महिन्यामध्ये आलं पाहिजे, एवढ्याच दिवसांनी आलं पाहिजे असं काही नाही. ते कधी पण प्रकाशित होऊ शकतं. त्याला आपण काय बोलतो? नियतकालिक बोलतो. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेमधलं पहिलं मासिक पण सुरू केलं दॅट इज दिग्दर्शन. पहिलं
दैनिक किंवा वर्तमानपत्र होतं दर्पण आणि पहिलं मासिक आहे दिग्दर्शन. नियतकालिकांचा विचार करायचा म्हटलं तर प्रगती 1929 साली हे साप्ताहिक सुरू झालं. त्याचे संपादक होते त्र्यंबक शंकर शेजवलकर. नाव लक्षात ठेवायचे प्रगती आणि हे दोन्ही पण. त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक चळवळ इत्यादी अनेक गोष्टींवरती विपुल म्हणजे खूप जास्त लेखन केलं. आधुनिक काळामधील भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके पण निघत आहेत. फॉर एक्झाम्पल मराठी भाषेमध्ये बघायचं म्हटलं तर भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका इत्यादी असे अनेक प्रकारचे जे वर्तमानपत्र आहेत, नियतकालिके आहेत, तर ते तुम्हाला बघायला मिळतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे सगळ्यात महत्त्वाचं नियतकालिक आहे ते म्हणजे दैनिक म्हणजेच वर्तमानपत्र. त्याचे आतापर्यंतचा इतिहास जाणून घेतला, की सुरुवातीला कोणतं वर्तमानपत्र होतं, मग नंतर कोणतं आहे, मग आता आपण मासिक पाहिलं, आपण साप्ताहिक वगैरे बघितली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे वेब पत्रकारिता, म्हणजे जे आता सुरू आहे इंटरनेटच्या वगैरे यूज करून आपण कशा पद्धतीने बातम्या पसरवल्या जातात वगैरे ते आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पार्टमध्ये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी द नेक्स्ट पार्ट. बाय.